सुकन्याला मोजून 2 साड्या, संजयचे 2 शर्ट. वैजयंती आपटेंनी सांगितला आभाळमायाचा किस्सा. आभाळमाया या मालिकेला यंदा 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी मालिकेविषयीच्या आणि मालिकेने त्यांना काय दिलं याविषयी भावना व्यक्त केल्या. आज मागे वळून पाहताना अनुष्का, आकांक्षा या आमच्या व्यक्तिरेखांचं कथानकातील स्थान प्रभावीपणे अधोरेखित झालेलं दिसतं. मुग्धा गोडबोले मालिकेतली आकांक्षा म्हणते, पहिल्या दैनंदिन मालिकेची मी महत्त्वाची भाग होते याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यावेळी मालिकेला, निर्मिती संस्थेला किंवा वाहिनीला कॉर्पोरेटपणा नव्हता. त्यामुळे त्यात एक प्रांजळ भाव होता. मंदार काका, सुकन्या काकू यांचं माझ्यावर आणि रुचावर खूप प्रेम होतं. पण सगळ्यात लाडकं कोण यावरून रुचा आणि माझ्यात भांडण व्हायचं. मालिकेचे यश हे त्याच्या सर्वोत्कृष्ट कथा आणि त्यातील व्यक्तिरेखांच्या सखोल आणि अचूक व्यक्तिचित्रणात आहे. पुण्याहून कामासाठी मुंबईला येऊन स्थायिक होण्याची ताकद मला आभाळमाया मालिकेनं दिली. माणूस आणि कलाकार म्हणून मला या मालिकेनं घडवलं. अनेक आव्हानं होती, परंतु त्या सर्वांवर मात करण्याची वृत्ती, शिकवण मला या मालिकेनं दिली. त्यातील कलाकारांनी आणि माणसांनी दिली. एखाद्या मालिकेची लोकप्रियता किती अफाट आहे याचा प्रत्यय मला त्याच मालिकेतला पहिला प्रसंग प्रक्षेपित झाल्यानंतर आला. दुसऱ्या दिवशी कॉलेजला ट्रेननं जात असताना मला एकीनं विचारलं, तू अनुष्का आहेस ना? माझ्यासाठी तो एक क्षण अभूतपूर्व होता. तसंच कामाच्या जबाबदारीची जाणीव करून देणाराही होता. सेटवर मायेनं पहिल्यांदा सुकन्याताईनं जवळ घेतलं तेव्हा एका घरातून दुसऱ्याच्या घरात आल्याची भावना मनात आली. मंदार देवस्थळी यांनी आभाळमाया मालिकेसाठी माझी ऑडिशन घेतली. ऑडिशन चांगली झाली नव्हती तरी मला बंटीची भूमिका मिळाली. या मालिकेनं मला अभिनेता म्हणून ओळख आणि अल्पावधीत लोकप्रियता दिली. त्यानंतर मला पुढची कामं मिळाली. या मालिकेच्या पूर्वपुण्याईमुळे मला माझ्या करिअरची वाट गवसली. आभाळमायामध्ये काम केलं म्हणजे तुम्ही मराठी इंडस्ट्रीत आलात असं बोललं जायचं. हे माझ्या बाबतीत खरं ठरलं. उमेश कामत मालिकेमधील बंटी, विनय आपटे या माणसावर आमची श्रद्धा होती. त्यामुळे त्यानं एकदा सांगितलं की अमुक ठिकाणी येऊन काम करायचं तर तिथे पोहोचून काम सुरू करायचं एवढंच आम्हाला माहीत होतं. आभाळमाया ही मालिका माझ्याकडे आली तेव्हा संजय मोठ्या आजारातून बाहेर पडला होता. मालिकेच्या निमित्तानं आम्ही 6 महिन्यांनी घराबाहेर पडणार होतो. अशात आपल्या माणसांसोबत काम करायला मिळणार याचाच आनंद जास्त होता. दिग्दर्शक मंदार देवस्थळ आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव या दोघांनी घेतलेली मेहनत पहिल्या फ्रेममध्ये पाहिलं तेव्हा मी भारावून गेले होते. कारण त्यांच्या किमयेमुळे मी स्क्रीनवर इतकी सुंदर कधीच दिसले नव्हते, असं सुकन्या म्हणजेच मालिकेतील सुधा जोशी म्हणतायत. मी मालिका करायला लागले तेव्हा दुसरीत होते, त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं. मी एका घरातून दुसऱ्या घरात जात आहे एवढंच माहीत होतं. मालिकेत दाखवल्याप्रमाणे चिंगी या व्यक्तिरेखेच्या स्वभावात असलेला आगाऊपणा हा अगदी माझ्या मूळ स्वभावाविरुद्ध होता. पण माझं न कळण्याचं वय होतं, त्यामुळे ते माझ्या अभिनयातून सहज बाहेर आलं. दुसरी बाजू अशी की आज कळत्या वयात मी ते काम केलं असतं तर मी अधिक समृद्ध झाले असते, जास्त शिकायला मिळालं असतं, असं स्वरांगी मराठी म्हणजेच मालिकेतली छोटी चिंगी बोलते. माझ्यासाठी आभाळमाया म्हणजे माहेर होतं. शिष्टाचार, काम करताना पाळायची शिस्त, वेळ पाळणं हे सगळं सेटवर शिकले. कामाप्रती समर्पण भाव काय असतो हे त्या सेटवर प्रत्येक माणसाच्या वागण्यातून शिकले. त्या काळातला देखणा अभिनेता मनोज जोशी, त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छासुद्धा या मालिकेमुळे पूर्ण झाली. विशेष म्हणजे आम्ही सगळ्याजणी शाळा कॉलेज आटपून सेटवर जायचो, ते रात्रीपर्यंत, पण कधीच थकवा जाणवला नाही. संजोत हार्डीकर बोलते, मालिकेतली आकांक्षा. आभाळमाया हे कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाचा प्रमुख विनय आपटे होता. लोकांना ती घराघरातली गोष्ट वाटू लागली. कारण हिंदीत नायिका भरजरी साड्या नेसून घरात बसतात. तेच मालिकेत सुकन्याला मोजून 2च साड्या होत्या आणि संजयचे 2 शर्ट होते. कपडेपटाचं अवडंबर नव्हतं. त्यामुळे प्रेक्षक स्वतःला मालिकेशी जोडू शकले. त्यातच मालिकेच्या लोकप्रियतेचं गमक दडलेलं आहे. काळाच्या पुढचा विषय असला तरी तो लेखकांनी तडीस नेण्याचं ठरवलं. त्यामुळे ही मालिका झाली, हेही तितकंच खरं, असं वैजयंती आपटे म्हणतायत. मालिकेतील अण्णा म्हणजेच अभिनेते अरुण नलावडे म्हणतायत, आभाळमाया या मालिकेनं संस्कृती दाखवली, इतिहास आणि नातेसंबंध जपले. यासाठी ही मालिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहे. आपल्यासमोर या मालिकेच्या रूपात इतकं मोठं पुस्तक असूनसुद्धा आपण ते वाचत नाही याची खंत वाटते. या मालिकेने खूप काही दिलं, त्याचं किमान अनुकरण तरी व्हावं. पुन्हा एक आभाळमायासारखं पुस्तक यावं जे पुढच्या पिढीला उपयोगी पडेल. मालिकेतील शरद म्हणजे मनोज जोशी म्हणतायत, आभाळमाया ही मालिकांची गंगोत्री आहे. विनय आपटेनं एके दिवशी भेटायला बोलवून मालिकेविषयी विचारलं. त्यानं विचारल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. 2-3 दिवसांनी शूटिंग सुरू झालं. शीर्षक गीतातल्या जडतो तो जीव या पहिल्या ओळीचा प्रत्यय मालिकेत काम केल्यानंतर आला.
आज मी कुठेही गेलो की आम्हा कलाकारांसह मालिकेच्या तंत्रज्ञानाची सुद्धा आठवण काढली जाते. सगळ्यांनी समर्पण भावनेनं केलेलं ते काम होतं. मी आजवर इतक्या मालिका केल्या, पण आभाळवाया ही माझी सगळ्यात आवडती मालिका आणि जवळची मालिका आहे. मालिकेतील जया म्हणजेच संजय मोने म्हणतायत, मी काय काम करतो याकडे विनेचं लक्ष असायचं. आभाळमायाशी सुद्धा मी असाच जोडलो गेलो. लेखन, दिग्दर्शन, शीर्षक गीत, निर्मिती, कलाकार अशा सर्व विभागांमध्ये उत्तम काम झाल्यावर कोणतीही कलाकृती चांगली होणारच. आम्ही शाळेत जी भाषा शिकलो तीच पडद्यावर बोलायला मिळणं हे दुर्लभ होतं. ते या मालिकेत करता आलं. विनयला सगळे घाबरत असले तरी तो सगळ्यांवर माया करायचा. माझे आईवडील गेल्यानंतर मला जेवढा धक्का बसला तितकाच धक्का मला विनय गेल्यावर बसला होता. इतका तो महत्त्वाचा होता. मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळे म्हणतायत, विनय आपटे सरांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे काम करणं सोपं गेलं. एखादा आव्हानात्मक प्रसंग असला की ते फार काही न बोलतासुद्धा कर म्हणायचे. तिकडूनच माझ्यात आत्मविश्वास आला. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या तालमीत तयार झालो. विवेक आपटे सरांचं लेखन तितक्या सुंदररित्या किंबहुना एक पायरी वर जाऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान असायचं. पण त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे मी काम करू शकलो. विनय सरांची शाबासकीची थाप मिळाली पाहिजे इतकीच इच्छा असायची. विवेक आपटे मालिकेचे लेखक म्हणतायत, दैनंदिन मालिका करण्याचा अनुभव नसल्यामुळे लेखकांची एक टीम करण्याचं अच्युत वझे, विनय, सुबोध गाडगीळ आणि माझं ठरलं. त्यात गीतकार मंगेश कुलकर्णीही सुचवायचा. सगळ्या 700 भागांची पटकथा मी लिहिली. संवाद लेखन अनिल हर्डीकर, गिरीश जोशी, चंद्रकांत मेहेंदळे, शोभा बेंद्रे, संजय मोने, प्रदीप दीक्षित, नंदू परदेशी अशा 8-9 जणांनी केलं. आम्ही वेगवेगळे लेखक लिहित असलो तरी बघताना ते एकसारखं दिसतात अशा प्रतिक्रिया मिळायच्या. हे मालिकेच्या शेवटपर्यंत टिकून राहिलं. खाजगी वाहिन्यांवरची पहिली दैनंदिन मालिका असल्यामुळे चांगलं काहीतरी करून दाखवायची प्रत्येकात तळमळ होती. चैत्राली गुप्ते म्हणजे मालिकेतली मोठी चिंगी म्हणते, आभाळमायानं भरभरून आठवणी, प्रेमळ माणसं आणि अनुभव दिले. चित्रीकरण करताना घाई नसायची. शांतपणे काम करायचो. भावनिक प्रसंग चित्रीकरण करताना मंदारदादा डोळ्यात ग्लिसरीन घेऊ द्यायचा नाही. तो आम्हाला भविष्यातल्या काल्पनिक गोष्टी सांगायचा. तुझं लग्न झालंय, तू घर सोडून चालली आहेस, तुझे आईबाबा रडत आहेत, असं सगळं सांगायचा. या विचारांना आम्ही आपसुकच रडायला लागायचो. लेखन उत्कृष्ट असल्यामुळे ऑडिशन करण्याची सोय नव्हती. कधीकधी मी सुकन्याताईसोबत तिच्या घरी जायचे. गाडीत बसून ती मेकअप कशी करते याचं मला अप्रूप वाटायचं. सुकन्याताईमुळे खाण्यापिण्याची चंगळ होती. या मालिकेनं काय दिलं यावर कलाकारांची मतं म्हणजे सुकन्या मोने म्हणतात, नाव आणि समाजात विशिष्ट स्थान व मान्यता मिळाली. विवेक आपटे म्हणतात, एका कुटुंबातलं घरंदाज सुसंस्कृत वातावरण. संजय मोने म्हणतात, एक वेळी अनेकांशी जुळवून कसं घ्यायचं याची शिकवण मिळाली. वैजयंती आपटे म्हणतायत, मोठं कुटुंब. मनोज जोशी म्हणतायत, प्रेक्षकांचं आभाळा एवढं प्रेम मिळालं. अरुण नरवडे म्हणतायत, मानाचा तुरा. मंदार देवस्थळे म्हणतायत, संस्कार आणि दिग्दर्शन शिकवणारी शाळा म्हणजे आभाळमाया. मुग्धा गोडबोले म्हणतायत, ओळख आणि मुंबईत राहण्यासाठी स्थान होतं. उमेश कामत म्हणतायत, अभिनेत्याचा शिक्का आणि करिअरचा प्रारंभ आभाळमायेमुळे झाला. चैत्राली गुप्ते म्हणतायत, ओळख आणि उत्तम शीर्षक गीत. संजोत हर्डीकर म्हणतायत, आत्मविश्वास आणि ओळख. समीरा गुजर म्हणतायत, स्वप्नपूर्ती आणि कलाक्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मला मिळाली. परी तेलंग म्हणते, आभाळा एवढी प्रेक्षकांची माया आणि प्रेम करणारं कुटुंब मिळालं. स्वरांगी मराठे म्हणतायत, लोकप्रियता आणि कुटुंब. अशा प्रकारे आभाळमाये मालिकेतील कलाकारांनी मालिकेतील सुंदर आठवणी सांगितल्या.